तर नमस्कार मित्रांनो, कसे सर्वजण चांगलीच असतील अशी अपेक्षा करतो। आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओचा मुद्दा आहे म्हणजेच पॉइंट आहे की शेळी पालन। तर मित्रांनो, तुम्हाला जर शेळी पालन करायचं असेल तर कशा प्रकारे करायचं ते मी सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, मी माझं शेळी पालन कराल तर फक्त आणि फक्त 25,000। तर मी 3 शेळ्या आणलत्या, 2 मोठ्याल्या शेळ्या आणलत्या आणि एक पाट आणलती। पाट 5,000ची होती आणि मोठ्याल्या शेळ्या होत्या 10,000च्या। तर मला 25,000 रुपये खर्च आला। आणि हे बघा, माझ्या 3 वर्षात माझ्या शेळ्या झालेल्या आहेत इतक्या। तर काही शेळ्या मी विकलेल्या आहेत आणि काही आहेत अजून सुद्धा, आणि बकरे पण विकलेले आहेत, खूप काही विकलेले आहेत। आणि हे बघा, तर शेळ्या दाखवतो मी कोणत्या आणलत्या ते पहिले, चला। तर मित्रांनो, शेळ्या बघण्याच्या अगोदर माझा मोत्या बघून घ्या, म्हणजेच माझं कुत्र। तर हे बघा, हे माझं कुत्र आणि हे बसलेलं आहे शेळ्या सांभाळत। तर हे कुत्र खूप हुशार आहे, माझ्या शेळ्या सांभाळतंय, कोंबड्या सांभाळतंय आणि घर पण सांभाळतंय। तर आता मी तुम्हाला माझ्या शेळ्या दाखवणार आहे की मी जे शेळ्या आणलत्या ते शेळ्या दाखवणार आहे। तर ती पाट विकून टाकली आणि 2 शेळ्या आहेत। तर मित्रांनो, ते जे शेळ्या आणलेल्या होत्या तर ही आहे ती शेळी, आणि या शेळीचं नाव आहे ढोनाळी। तर मी हिला आणलं तर 10,000ला। आणि ती दुसरी शेळी आहे ही, तर हिचं नाव आहे तांबडी, हिचं नाव आहे तांबडी। तर मित्रांनो, मी दचकलो, माझी कोंबडी इथं बसलेली आहे झोळीत अंडे द्यायला, म्हणजे झोक्यात अंडे द्यायला, आणि मी दचकलो। तर माझ्याकडे शेळ्या पण आहेत आणि कोंबड्या पण आहेत। तर मित्रांनो, ही आहे ती दुसरी शेळी आणि हिचं नाव आहे तांबडी, आणि हिला पण मी 10,000ला आणलं। आणि ती जे 5,000ची पाट आणली ना, ती मी विकून टाकली। आणि 3 वर्षात माझ्या शेळ्या झालेल्या आहेत इतक्या, आणि काही शेळ्या मी विकल्या आणि काही शेळ्या अजून सुद्धा आहेत। मित्रांनो, तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, म्हणजे शेळ्यांचं नवीन शेळी पालन सुरू करायचं असेल, तर तितका काय खर्च येणार नाही, फक्त तरी पण खर्च येतो। मित्रांनो, आजकाल शेळ्यांचा भाव वाढलेला आहे, म्हणजे किंमत वाढलेली आहे। तर ही जे माझ्या माग पाठीमाग ही जी शेळी दिसती, माझी दोन्ही शेळी दिसती, तर हिच्या एवढी शेळी तुम्हाला 15,000च्या कमी तर कोणी देणार नाही। तर मी जरी गेलो, मला सुद्धा 15,000च्या कमी देणार नाही। आणि मी जर माझ्या शेळीला घेऊन गेलो आता बिग बाजारात, तर मी पण 15,000च्या कमी कोणाला देणार नाही, कोणी असो ते। कारण की आजकाल शेळ्यांची महागाई वाढलेली आहे, म्हणजे किंमत वाढलेली आहे। तर ही जी मी शेळी आणलेली आहे, म्हणजे मी जेव्हा शेळी आणली तर तेव्हा होती एवढ्या शेळीची किंमत होती 10,000, आणि आता या शेळीची किंमत आहे 15,000। आणि तुम्हाला जर हिच्या एवढी शेळी घ्यायची असेल तर कोणीच तुम्हाला 15,000च्या कमी देणार नाही। 15,000च्या किती बी वारी वाढून देईल, 1 लाखापासून नेईल, मात्र 15,000चे 1 रुपया पण कमी करणार नाही। तर मित्रांनो, आणि मी जर हिला घेऊन गेलो बाजारात, तर मी महिन्यातून 1दा-2दा तर बाजारात जातच असतो। म्हणजे आमच्या इकडे जवळा बाजार आहे, तर तिथं शेळ्या बाजार भरतो, आणि मी शेळ्यांचा भाव पाहतो, कोंबड्यांचा भाव पाहतो, सगळ्यांचा भाव पाहतो, मिसळ्या सगळ्यांचा भाव पाहत असतो। तर मित्रांनो, आता येऊ व्हिडिओच्या मेन पॉइंटवर, म्हणजेच मेन मुद्द्यावर। तर मित्रांनो, तुम्हाला शेळी पालन करायचं असेल, तर तुम्हाला नवीन शेळी पालन करायचं असते। तर नवीन शेळी पालन करायचं असेल तर तुम्हाला पहिले खर्च तर येतोच, मात्र तुम्हाला स्वस्तात घ्यायला लागतात। कारण की नवीन शेळी पालन करायचं असते तर घाटा पण होऊ शकतो, काही रोगराई बिकी येत असती, तर ते येऊ नये म्हणून तुम्हाला जरा स्वस्तातल्या शेळ्या घ्यायच्या। तर 2 शेळ्याच्या वरील शेळ्या असल्या पाहिजे मित्रांनो। मग आणि त्या शेळ्या 2 असून 2 पिल्यावाल्या असले पाहिजे, म्हणजे 2 पिले नक्कीच दिले पाहिजे, 2 तर नक्कीच दिले पाहिजे। आणि तुमच्या शेळ्यांना 2 पिले याच्यामुळे दिले पाहिजे की तुमचा नवीन व्यवसाय सुरू असतो, आणि नवीन व्यवसायामध्ये लगेच तुमच्या शेळ्या अशा माझ्यासारख्या झाल्या पाहिजे, लगेच जास्त झाल्या पाहिजे, आणि लय तर लय 2 वर्षात तुमच्या शेळ्यांचे पैसे फिटून पण गेले पाहिजे। असे मित्रांनो, मी तुम्हाला म्हणतो की तुमचे पैसे 2 वर्षात फिटतात, मात्र तुमचे पैसे 1च वर्षात फिटतात। तर आता कसं काय फिटतात ते मी सांगणार आहे। कारण की तुमच्या जर 3 शेळ्या असल्या तर 6 पिले देतात, आणि 2 शेळ्या असल्या तर 4 पिले देतात। मग नका तुमचे त्याच्यात बकरे पाठी असतात, तर पाठी असल्या तर तुम्ही तुमच्या पाठी घरी अशा वाढवा करण्यासाठी ठेवायच्या, आणि बकरे असले तर विकायचे, आणि
तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं बकरं केवढं होस्तोर विकायचं नाही. तर हे बघा, हे आहे माझं बोकड म्हणजेच माझं बकरं. तर आता हे मी याला 10,000च्या कमी तर सोडतच नाही. तर आता हे तर 12,000च्या कमी मी याला सोडत नाही, मात्र तुम्हाला 10,000 सांगतो. तर आता तुमचे 3 शेळ्या आहेत तर 3 शेळ्या म्हणजे 2 असो की 3 असो तर तुम्ही 3 बकरी विकायचे आणि मग काय करायचं बघा. मग ते बकऱ्याचे पैसे येतात, 3 बकऱ्याचे पैसे येतात 30,000 आणि 30,000 आल्याच्या नंतर डबल त्याच बकऱ्याचे कुठं पैसे न खर्च करता आणायच्या डबल शेळ्या आणि मग तुमच्याकडे होतात 6 शेळ्या आणि 6 शेळ्या झाल्याच्या नंतर तुमच्या घरी येतात डबल 12 पिले. मग बकरी असो की पाटी असो मग तुमचा होता बिझनेस म्हणजे तुमचा व्यवसाय सुरू होतो. आणि तर मित्रांनो तुम्हाला माझा शेळीपालनचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कमेंट पण करा. आणि जेवण पाणी झालं नसेल तर जेवण पाणी करून घ्या. धन्यवाद मित्रांनो, भेटत पुढच्या व्हिडिओ सोबत. टाटा बाय बाय.